पेबल्स मराठी. शेतकरी आणि विहीर. एकदा एका शेतकऱ्याला आपल्या शेतासाठी पाणी हवं होतं, म्हणून त्याने आपल्या शेजाऱ्याची विहीर विकत घेतली. पण तो शेजारी खूप लबाड होता. त्याने त्या शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढायला नकार दिला. शेतकऱ्याने विचारताच तो शेजारी म्हणाला, मी तुला फक्त विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. बिचारा शेतकरी, त्याला काही सुचलंच नाही. तो गावच्या सरपंचाकडे गेला आणि त्याला सगळं काही सांगितलं. सरपंच खूप हुशार होता. तो शेजाऱ्याला म्हणाला, काय रे, तू ह्या शेतकऱ्याला विहिरीचं पाणी का बरं देत नाहीस? तो लबाड माणूस परत तेच म्हणाला, कारण मी ह्याला विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. सरपंच म्हणाला, तू ह्याला फक्त विहीर विकत दिली आहेस ना, मग तू तुझं पाणी ह्याच्या विहिरीत का ठेवलंयस? आजच्या आज सगळं पाणी काढून टाक, नाहीतर हे पाणी शेतकऱ्याचं होईल. त्या माणसाला कळून चुकलं की आता आपली लबाडी पकडली गेली आहे. त्याने त्या दोघांची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्या शेतकऱ्यानेही सरपंचाचे आभार मानले आणि तो खूप खुश झाला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधीही कोणाला फसवू नये. पेबल्स मराठी.